नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण दुसरे यातील सराव संच 2.2 सोडवत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, त्यामधील आपण 3 उदाहरणं या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली जी 2 गणित आहेत 4 आणि 5 ही सोडवणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूयात व्हिडिओला। चौथं उदाहरण बघा काय आहे। आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या बाजू BCचा बिंदू M हा मध्यबिंदू आहे। जर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 सेंटीमीटर, म्हणजे ही AB आणि AC ह्या दोघांचा वर्ग केला, म्हणजे ह्या दोन वर्गांची जर बेरीज केली तर ती येते 290 सेंटीमीटर। AM त्यांनी किती दिली आहे, मध्यगेची लांबी किती दिली आहे, 8 दिली आहे। तर त्यांनी हा BC आपल्याला विचारलेला आहे किती आहे। मग आता इथे आकृतीमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल की ह्या M या शिरोबिंदूमधून या BC वरती जो लंब टाकलेला आहे, तर त्या तो लंब या BC बाजूला M या बिंदूमध्ये छेदतो आणि या लंबामुळे किंवा या M बिंदूमुळे ह्या BCचे दोन भाग तयार होतात समान। एक होतो BM, दुसरा होतो MC, म्हणजेच BMC, B', म्हणून हे काय येतात, एकरेषीय बिंदू येतात। मग आता ह्याचं उत्तर कसं लिहायचं बघा। तर त्रिकोण ABC च्या बाजू BCचा M हा मध्यबिंदू आहे, म्हणून मग त्रिकोण ABC मध्ये रेख AM ही काय आहे, मध्यगा आहे। म्हणून AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2BM वर्ग। हे कशावरून आपण म्हणतोय, अपोलोनियसच्या प्रमेयावरून। मग आता यांच्या किमती ठेवून घ्यायच्या। AB वर्ग अधिक AC वर्ग हे किती, 290 बरोबर 2 कंसामध्ये AM किती दिली त्यांनी आपल्याला 8, म्हणून 8चा वर्ग अधिक 2BMचा वर्ग, हे काय किमती ठेवून। मग आता इथे किती येते, 290 बरोबर 2 गुणिले 8चा वर्ग 64 अधिक 2BM वर्ग। मग आता इथे बघा 290 बरोबर 64 गुणिले 64 गुणिले 2 येतं 128 अधिक 2BMचा वर्ग। मग आता हे 2BM वर्ग इकडे डाव्या बाजूला घेतल्यावरती 290 मधून 128 वजा केल्यावरती आपल्याला येतं 2BM वर्ग बरोबर 162। मग आता हा 2 इकडे जो गुणाकारात येतो इकडे जर भागाकारात घेतला तर BM वर्ग बरोबर 81, म्हणून BM बरोबर 9 आपल्याला मिळाली। म्हणजे ही BM आपल्याला किती मिळाली, 9। आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलेली आहे, BC काढायला सांगितलेली आहे। मग आता ही BC कशी काढणार, तर 2BM म्हणजेच किती येते, BC येते, म्हणून BC बरोबर 2BM हे कशावरून आपण म्हणतोय, 1 वर्ण म्हणतोय। म्हणून मग BC बरोबर 2 गुणिले 9, म्हणून BC बरोबर 18, म्हणून BC बरोबर 18 सेंटीमीटर आहेत। याप्रमाणे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। आकृती आता हे बघा, प्रश्न क्रमांक 5। आकृतीमध्ये दाखवल्यानुसार T हा बिंदू आयत PQRSच्या अंतर्भागात आहे, तर सिद्ध करा TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TP वर्ग अधिक TR वर्ग। आणि आता त्यांनी आपल्याला इथे एक सूचना केलेली आहे, आकृतीत दाखवल्याप्रमाणे A', T', असा रेख AB समांतर बाजू SR काढा। म्हणजे आता इथे बघा, हा तुम्हाला आयत दिसतोय PQRS, हा काय आहे, आयत आहे। त्यामध्ये उदाहरणात सांगितल्याप्रमाणे T हा कुठे आहे, आयताच्या अंतर्भागामध्ये स्थित असलेला बिंदू आहे। मग आता त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की A', T', याप्रमाणे काय करायचंय, AB समांतर बाजू SR ही अशी एक AB बाजू काढून घ्यायची, ATB अशी एक बाजू काढून घ्यायची, जी कुणाला समांतर असणार, ही AB या SR बाजूला ती समांतर असणार आहे आयताच्या। मग आता हे उदाहरण कसं सोडवाय, आणि त्यात आपल्याला त्यांनी सिद्ध काय करायला सांगितलंय, तर हा जो TS आहे अधिक TQ म्हणजे हा, आणि TP अधिक TR हे समान आहेत, हे त्यांनी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे। मग आता हे सिद्ध आपण कसं करणार, तर पक्ष आणि साध्य तुम्हाला माहित आहे कसं लिहायचं, त्याप्रमाणे ते लिहून घ्यायचं जे आपल्याला इथे उदाहरणामध्ये दिलेलं असतं। आता रचना पण आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून घेतलेली आहे। बिंदू T मधून रेख AB अशी काढा की रेख AB
समांतर बाजू SR, म्हणजे आपण ही काढून घेतलेली आहे. आता आपण सिद्धता कशी लिहायची ते बघणार आहोत. आता हे बघा, या आयतामध्ये चौकोन PQRS हा आयत आहे, हे दिलेलं आहे. बाजू PQ समांतर बाजू SR आयताच्या व बाजू SR समांतर बाजू AB. याचं कारण आयताच्या सम्मुख बाजू. म्हणजे बघा, आता ही PQ जी आहे ती समांतर कुणाला आहे? SRला आहे. आणि ही SR कुणाला समांतर आहे? या ABला आहे. ही काय आहे? आपली रचना केलेली आहे. मग आता बघा, चौकोन PABQ हा चौकोन घ्यायचा वरच्या बाजूचा. आता चौकोन PABQ व चौकोन SABR हे सुद्धा काय आहेत? आयत आहेत. म्हणून चौकोन PABQ मध्ये PA बरोबर QB आणि PQ बरोबर AB. याचं कारण येतं आयताच्या सम्मुख बाजू, विधान 1. तसेच चौकोन SABR मध्ये SA बरोबर BR आणि SR बरोबर AB. याचे कारण येतं आयताच्या सम्मुख बाजू, हे झालं विधान 2. आता त्रिकोण TAS मध्ये कोण TAS बरोबर 90 अंश. हे कशावरनं आपण म्हणतोय? रचनेवरनं म्हणतोय. म्हणजे बघा, हा जो त्रिकोण इथे दिसतोय आपल्याला TAS, यामध्ये हा कोण जो आहे TAS, म्हणजे हा A कोण जो आहे तो किती आहे? 90 अंशाचा. म्हणजे इथे तुम्ही नीट बघितलं तर हा काय तयार होतोय? काटकोन त्रिकोण तयार होतोय. आणि चौकोन कुठला आहे? PABQ हा एक आयत झाला आणि SABR हा एक आयत झाला. याच्यामध्ये PA समांतर कुणाला आहे? QBला आहे आणि AB समांतर PQला आहे. तशीच SA समांतर कुणाला आहे? या BRला आहे आणि SR समांतर या ABला आहे. मग आता जो आपण आता त्रिकोण बघितला त्या त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरून काय म्हणतो आपण? TS वर्ग बरोबर TA वर्ग अधिक AS वर्ग. हे पायथागोरसच्या प्रमेयावरून त्याचं कारण आलं आणि हे आहे विधान क्रमांक 3. तसेच त्रिकोण TAP या काटकोन त्रिकोणामध्ये हा जो TAP हा जो काटकोन त्रिकोण आहे TAP, हा पण बघा तुम्ही जर नीट बघितलं तर हा सुद्धा एक काय आहे? काटकोन त्रिकोणच तयार होतोय. कारण हा कोण A जो आहे तो काय आहे? 90 अंशाचा आहे. म्हणून TAP कोण TAP बरोबर 90 अंश. म्हणून TP वर्ग बरोबर TA वर्ग अधिक AP वर्ग. हे आपण कशावरनं म्हणतोय? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आणि हे विधान आले 4. आता त्रिकोण TBR या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा जो त्रिकोण आहे TBR, यामध्ये सुद्धा हा बघा, हा काटकोन त्रिकोण दिसतोय. हा B कोण किती आहे? 90 अंशाचा इथे तयार होते TBR. याच्यामध्ये सुद्धा आपण काय म्हणू शकतो? TR वर्ग बरोबर TB वर्ग अधिक RB वर्ग. हे बघा, TR वर्ग बरोबर TB वर्ग बरोबर RB किंवा BRचा वर्ग. हे कशावरनं आपण म्हणतोय? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. हे झालं विधान क्रमांक 5. तसेच हे जो त्रिकोण आहे TBQ या काटकोन त्रिकोणात सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा त्रिकोण बघा TBQ हा सुद्धा काय आहे? काटकोन त्रिकोण. मग TBQ मध्ये म्हणजे कोण TBQ किती आहे? 90 अंश. आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार TQ वर्ग बरोबर हा TB वर्ग अधिक QB किंवा BQ वर्ग. बघा, तसेच त्रिकोण TBQ या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार TQ वर्ग बरोबर TB वर्ग अधिक BQ वर्ग. हे झालं समीकरण, हे झालं विधान 6. आता आपल्याला काय करायचंय? समीकरण 3 आणि 6 यांची काय करूयात? आता आपण बेरीज करूयात. मग समीकरण 3 इथे जे आधी आपण बघितले TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TA अधिक SA वर्ग, TA वर्ग अधिक SA वर्ग अधिक TB वर्ग अधिक QB वर्ग. मग आता TS वर्ग अधिक TQ वर्ग मग बरोबर TA वर्ग तसाच SAच्या जागी SA वर्गच्या जागी आपण BR वर्ग लिहिलेला आहे. त्याचं कारण आहे SA बरोबर BR आपण इथे म्हटलेलं आहे. म्हणून मग आपण इथे काय घेतलेलं आहे? SAच्या ऐवजी BR वर्ग घेतलाय. आणि त्याचप्रमाणे हा TB वर्ग तसाच आणि BQ किंवा QBच्या वर्गाच्या ठिकाणी आपण PA वर्ग घेतलेला आहे. म्हणजे QB बरोबर PA हे असं आपण म्हटलेलं आहे. म्हणून मग 1 व 2 वरून म्हणून TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TA वर्ग
हा पी ए वर्ग घेतला, टी ए वर्ग अधिक पी ए वर्ग अधिक हा टी बी वर्ग अधिक आर बी किंवा बी आर वर्ग, हे कशावरून आपण म्हणतोय विधान क्रमांक 4 आणि 5 वरून. मग यावरूनच आपलं काय सिद्ध होते तर टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग बरोबर टी पी वर्ग कशावरून होतोय तयार तर टी ए वर्ग अधिक पी ए वर्ग बरोबर टी पी वर्ग होतो आणि टी आर वर्ग बरोबर टी बी वर्ग अधिक आर बी वर्ग. म्हणजे हे बघा इथे टी पी वर्ग बरोबर टी ए वर्ग अधिक ए पी वर्ग आणि इथे पण आपल्याला पी ए वर्ग अधिक टी बी वर्ग किंवा पी टी वर्ग हे काय तर टी पी वर्ग आणि इथे टी क्यू टी आर वर्ग टी बी वर्ग अधिक बी आर वर्ग टी बी वर्ग अधिक आर बी किंवा बी आर वर्ग म्हणून टी आर वर्ग. यावरून आपलं हे सिद्ध झालेलं आहे. त्यांनी जे आपल्याला प्रश्नात सिद्ध करायला सांगितलं होतं ते आपलं सिद्ध झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 मधील 4 आणि 5 ही उदाहरणं सोडवलेली आहेत. याप्रमाणे आपला सराव संच 2.2 हा पूर्ण सोडवून झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.